हॅलो फ्रेंड्स, मी पूनम घोडके. NCC यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं स्वागत. आज आपण घेणार आहोत TY-BComच्या संदर्भामधले MCQ क्वेश्चन्स. TY-BComचं ह्या वर्षीचा जो पॅटर्न आहे तो थोडासा चेंज झालेला आहे आणि MCQ क्वेश्चन्स येणार आहेत. मला वाटतं बऱ्याचशा मुलांची तारांबळ उडालेली आहे की MCQ क्वेश्चन्स म्हणजे काय, कसा अभ्यास करायचा, आणि त्याच्यामध्ये एक जो आपला ॲडव्हान्स अकाउंट आहे त्याच्याबद्दल तर तुमचा फारच गोंधळ उडालेला असेल. MCQ जेव्हा तुम्ही करता त्यावेळेस पहिला प्रश्न म्हणजे मी तुम्हाला म्हणते की पहिलं सांगते मी तुम्हाला की MCQमध्ये तुम्ही अकाउंटचे जे प्रॉब्लेम करता तर ते प्रॉब्लेम करताना तुम्ही कसे सॉल्व केले त्याचे तुम्ही कन्सेप्ट्स क्लिअर करून घ्या, म्हणजे MCQमध्ये तुम्हाला टेन्शन येणार नाही. आज आपण करत आहोत मल्टिपल चॉईस क्वेश्चन्समध्ये अकाउंटिंग स्टँडर्ड हा टॉपिक. अकाउंटिंग स्टँडर्ड टॉपिक जेव्हा आपण करतो तर त्याच्यामध्ये मी काही तुम्हाला इंट्रोडक्शन सांगितलेले आहे. मी लगेच तुम्हाला MCQ इथे दिलेले नाही आहेत. तर अकाउंटिंग स्टँडर्ड अँड फायनान्शियल रिपोर्टिंग हा जो आपला लेसन नंबर 1 आहे तर त्याच्यामध्ये थोडीशी इंट्रोडक्शन सांगते आणि नंतर मग आपण MCQ कसे करायचे तेही सांगते. म्हणजे त्यामुळे काय होईल, तुम्ही अगोदर कन्सेप्ट क्लिअर करून घ्या, तुम्ही अगोदर सगळं समजून घ्या आणि मग आपल्याला MCQ लिहिताना अवघड होणार नाहीत. आता बघा, इंट्रोडक्शनमध्ये मी काय सांगितलं की दिस लेसन रिगार्डिंग टू अकाउंटिंग स्टँडर्ड्स विच मीन्स इट इज स्टँडर्डाइज सेट ऑफ रूल्स अँड फायनान्शियल स्टेटमेंट. आता ह्या इंट्रोडक्शनमध्ये सांगितलं की अकाउंटिंग स्टँडर्ड्स संदर्भात जे सेट ऑफ रूल्स आहेत, जसं आपण अकाउंटिंग करतो त्या अकाउंटिंग करताना काही रूल्स असतात, ते रूल्स त्या ठिकाणी येतात आणि त्या रूल्सप्रमाणे अकाउंटिंग स्टँडर्ड तयार केले जातात. आता बघ इथे परत त्यांनी पुढे सांगितलेलं आहे की इन एप्रिल 1977 हे जे आहे ते इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंट्स ऑफ इंडिया ह्यांनी काय केलेलं आहे, सजेस्ट द रूल्स ऑफ अकाउंटिंग मेजरमेंट. 1977ला त्यांनी हे सगळे रूल्स तयार सांगितलेले आहेत. मी मुद्दाम ही डेट का दिलेली आहे, जर तुम्हाला MCQ आला तर तुम्ही ही डेट घालू शकता. नंतर असं सांगितलं की सच अकाउंटिंग इन्स्टिट्यूशन्स आर फाउंड मेनी कंट्रीज सच ॲज फॉलोइंग. वेगवेगळ्या देशांमध्ये आहे, जसं UK आहे, UKमध्ये त्याला अकाउंटिंग स्टँडर्ड बोर्ड म्हणतात. इंडिया आहे त्याला अकाउंटिंग स्टँडर्ड्स बोर्ड म्हटलं जातं. USA आहे त्याला फायनान्शियल अकाउंट स्टँडर्ड बोर्ड म्हटलं जातं. आणि कॅनडामध्ये अकाउंटिंग स्टँडर्ड कमिटी असं म्हटलं जातं. आणि IASC म्हणजे इंटरनॅशनल अकाउंटिंग स्टँडर्ड कमिटी ही इंटरनॅशनल एक आपली कमिटी आहे. मुद्दाम ही नावं दिलेली आहेत. जर तुम्हाला मल्टिपल चॉईस क्वेश्चन जर आले तर तुमचा गोंधळ उडू नये म्हणून. कारण जर समजा एखाद्या वेळेस असं आलं की USAमध्ये त्या अकाउंटिंग इन्स्टिट्यूटचं नाव काय, फायनान्स स्टँडर्ड बोर्ड आहे का, मग हा गोंधळ तुमचा कमी करण्यासाठी हा माझा थोडासा प्रयत्न आहे. नंतर आपण थोडंसं अकाउंटिंग स्टँडर्ड FY SY TY प्रत्येक इयरला एक अकाउंटिंग स्टँडर्ड हा एक टॉपिक असतो. आणि बऱ्याचशा मुलांना असं वाटतं की अकाउंटिंग स्टँडर्ड अवघड आहे, पण नाही, ते रूल्स असतात, ते रेग्युलेशन्स असतात. आणि ते रूल्स रेग्युलेशन कोणत्या संदर्भात आहेत, कोणत्या अकाउंटिंग संदर्भात आहेत, कोणती बुक्स मेंटेन करावं आहे त्या संदर्भात असतात. त्यातलं पहिलं आहे, मी आज घेते आहे AS3 कॅश फ्लो स्टेटमेंट. आणि प्लस मी इथे तुम्हाला डेट पण दिलेली आहे 1 एप्रिल 1997. ह्याचा मिनिंग असं आहे की हे कधी अमेंडमेंट्स आलं, कधी ह्याचा यूज केला, तर 97पासून ते सुरू झालेलं आहे. कॅश फ्लो स्टेटमेंट. तर कॅश फ्लो स्टेटमेंट म्हणजे काय, तर दिस स्टँडर्ड डील्स विथ समरी ऑफ सोर्सेस अँड ॲप्लिकेशन ऑफ फंड्स ऑफ ॲन एंटरप्राइज. एंटरप्राइजमध्ये किंवा कंपनीमध्ये जे काही पैसे येत आहेत आणि पैसे जातात तर त्या संदर्भामध्ये कॅश फ्लो स्टेटमेंट असतात. कॅश फ्लो स्टेटमेंट आपण ज्यावेळी तयार करतो त्याच्यामध्ये डायरेक्ट मेथड्स आणि इनडायरेक्ट मेथड्स ह्या 2 मेथड्स यूज केल्या जातात. डायरेक्ट मेथड म्हणजे काय की ज्या मेथड्समध्ये ग्रॉस रिसीट अँड ग्रॉस पेमेंट्स मेंटेन केलं जातं. आणि इनडायरेक्ट मेथड म्हणजे काय, तर ज्या मेथड्समध्ये प्रॉफिट अँड लॉस ॲडजस्टमेंट किंवा नॉन कॅश नेचरचे जे ट्रान्झॅक्शन्स आहेत त्याचे पण इफेक्ट्स दाखवले जातात. सेकंड आहे AS7 कन्स्ट्रक्शन कॉन्ट्रॅक्ट्स. 1 एप्रिल 1991. दिस स्टँडर्ड डील्स विथ अकाउंटिंग फॉर कन्स्ट्रक्शन कॉन्ट्रॅक्ट्स. कॉन्ट्रॅक्ट्स ज्यावेळी असतात किंवा कन्स्ट्रक्शनच्या संदर्भामध्ये ज्यावेळी कॉन्ट्रॅक्ट्स असतात तर तुम्हाला माहितीच आहे की कन्स्ट्रक्शन करायला बराचसा वेळ लागतो.
मे बी 4 years 5 years 10 years ॲज पर दी कॉन्ट्रॅक्ट्स ॲज पर दी कन्स्ट्रक्शन्स. आणि मग त्यातला काही पर्सेंटेज ॲज अ प्रॉफिट दाखवावा, किती दाखवावा, ह्या संदर्भामध्ये हे रूल्स असतात. आणि मग त्याच्याबद्दलची सगळी माहिती त्याच्यामध्ये असते. ओके. नेक्स्ट आहे AS8 अकाउंटिंग फॉर रिसर्च अँड डेव्हलपमेंट 1 April 1991. अकाउंटिंग फॉर रिसर्च अँड डेव्हलपमेंट जे आहे रिलेटेड टू कॉस्ट ऑफ रिसर्च, रिलेटेड टू कॉस्ट ऑफ डेव्हलपमेंट किंवा रिसर्च कसा कंडक्ट केला जातो या संदर्भामध्ये हे सगळे रूल्स असतात. नेक्स्ट आहे AS12 अकाउंटिंग फॉर गव्हर्मेंट ग्रँट्स. गव्हर्मेंट्स ग्रँट जे देतो त्या ग्रँट संदर्भामध्ये इथे रूल्स असतात. रिलेटेड टू गव्हर्मेंट ग्रँट्स, गव्हर्मेंट विशिष्ट संस्थांना जे ग्रँट्स देतात त्या ग्रँट्सच्या संदर्भामध्ये हे रूल्स असतात. अदर नेम त्याला असतं, म्हणजे ग्रँट्सना सेकंड नेम आहे सबसिडीज बोलू शकतो आपण किंवा त्याला कॅश इन्सेंटिव्स बोलू शकतो. आणि गव्हर्मेंट मीन्स गव्हर्मेंट बॉडीज सच ॲज लोकल, नॅशनल, इंटरनॅशनल ह्या बॉडीज त्या ठिकाणी येऊ शकतात की ह्या बॉडीज ग्रँट्स कंपनीना देऊ शकतात. नेक्स्ट आहे AS15 एम्प्लॉई बेनिफिट आणि इथे लिहिलं आहे रिवाइज 2005. 2005 पासून ते रिवाइज झालेलं आहे. आणि एम्प्लॉई बेनिफिट्स म्हणजे काय तर रिटायरमेंट बेनिफिट्स ऑफ द एम्प्लॉई. या ठिकाणी AS15 जो आहे तो ICAIने हा रिवाइज केलेला आहे आणि तो ॲप्लिकेबल झालेला आहे 1 April 2006. मुद्दामी छोटी छोटी वाक्य इथे दिलेली आहेत. 1 April 2006ला तो आपण यूज करतो, ॲप्लिकेबल होतो. मुद्दाम ही मी लाईन्स तुम्हाला दिलेली आहे. आणि एम्प्लॉई बेनिफिट्स गिवन टू एम्प्लॉईजला पण आहे, देअर स्पाउजेस, देअर चिल्ड्रेन्स अँड अदर डिपेंडंट्स ह्या सगळ्यांना तो एम्प्लॉई बेनिफिट मिळतो, म्हणजे रिटायरमेंट प्लॅन थोडक्यात. AS17 जे आहे ते सिगमेंट रिपोर्टिंग 1 April 2001. आता सिगमेंट रिपोर्टिंग म्हणजे काय तर एंटरप्राइज डील्स विथ मल्टिपल प्रॉडक्ट्स और सर्विसेस और ऑपरेट डिफरंट जॉग्राफिकल एरियाज. ज्या संस्थाचे प्रॉडक्ट हे मल्टिपल असतात, म्हणजे एकापेक्षा जास्त प्रोडक्शन्स करतायत किंवा एकापेक्षा जास्त सर्व्हिसेस रेंडर्स करतायत किंवा डिफरंट वेगवेगळ्या भागामध्ये जॉग्राफिकल एरियामध्ये ते काम करतायत. तर आणि ज्यांचं ॲन्युअल टर्नओव्हर म्हणजे सेल्स आपण थोडक्यात म्हणतो 50 crores किंवा त्याच्यापेक्षा जास्त असेल तर या लोकांनी सिगमेंट रिपोर्टिंग करायचं असतं. सिगमेंट रिपोर्टिंग मीन्स रिपोर्टिंग अबाउट दिस स्पेसिफिक प्रॉडक्ट्स किंवा स्पेसिफिक सर्व्हिसेस. सगळ्या सर्व्हिसेस त्यांना एकत्र करायची गरज नसते, तर वेगवेगळ्या सर्व्हिसेस घ्यायच्यात आणि रिपोर्टेड अकाउंटिंग इन दी त्याला म्हणतो आपण सिगमेंट. विशिष्ट प्रॉडक्टचं, विशिष्ट सर्व्हिसचं, विशिष्ट जॉग्राफिकल एरियाचं त्यांना रिपोर्टिंग करावं लागतं. आणि हे सुद्धा AS17मध्ये त्यांनी एक्सप्लेन केलेलं आहे. AS18 रिलेटेड पार्टी डिस्क्लोजर 1 April 2001. This standard related to disclosure of transaction between the enterprise and the related parties. ज्या एंटरप्राइज आहेत किंवा त्यांच्याशी रिलेटेड ज्या पार्टीज आहेत त्यांच्या संदर्भाचं अकाउंटिंग हे स्टँडर्ड आहे. त्यांनी ट्रान्झॅक्शन्स ज्या काय केलेल्या आहेत त्या डिस्क्लोज कशा करायच्या या संदर्भामध्ये AS18 म्हणजे अकाउंटिंग स्टँडर्ड 18. नेक्स्ट आहे AS19 लीज 1 April 2001. अकाउंटिंग ट्रीटमेंट ऑफ ट्रान्झॅक्शन रिलेटेड टू लीज ॲग्रीमेंट. लीज ॲग्रीमेंट कसं असावं ह्या संदर्भामध्ये हे लीज आहे अकाउंटिंग स्टँडर्ड 19मध्ये. ह्या लीज करताना लेझर, लेझी अँड असेट्स येतात. लेझर म्हणजे काय जो आपली असेट भाड्याने देतो किंवा वापरायला देतो आणि लेसी म्हणजे काय जी असेट तो यूज करतो, दॅट इज कॉल्ड दी लेसी. आणि त्यांच्याबद्दलचे काही नियम्स असतात ते सगळे आपण AS19मध्ये बघतो. नंतर आपण बघतो AS20 अर्निंग्स. अर्निंग पर शेअर. अर्निंग पर शेअर म्हणजे काय तर पर शेअरच्या मागे किती अर्निंग होतं तर त्याचे काही इक्वेशन्स असतात, काही टेबल्स असतात आणि त्याप्रमाणे आपण त्याचं कॅल्क्युलेशन्स करतो. वेगवेगळे टेबल्स असतात. हे झालं आपलं AS20. आपण नेक्स्ट बघतोय AS21 कन्सॉलिडेटेड फायनान्शियल स्टेटमेंट 1 April 2001. याच्यामध्ये काय सांगितलं की टू प्रेझेंट फायनान्शियल स्टेटमेंट्स ऑफ पॅरेंट्स अँड इट्स सबसिडायरीज. पॅरेंट्स अँड सबसिडायरीज मीन्स मेन कंपनी आणि तिच्या ज्या शाखा सबसिडायरीज असतात तर त्या संदर्भामध्ये फायनान्शियल स्टेटमेंट कसं प्रिपेअर करायचं त्याला आपण कन्सॉलिडेट एकत्र कसं तयार करायचं तर या संदर्भात जे काही रूल्स रेग्युलेशन आहेत ते AS21 ह्या अकाउंटिंग शेड्यूल स्टँडर्डमध्ये दिलेले आहेत. नेक्स्ट आहे AS22
accounting for taxes on income, deals with determinations of the amount of tax expenses for the related revenues. जे काही इन्स्टिट्यूटला रेव्हेन्यूज मिळतात आणि जे काही त्याच्या संदर्भात जे काही टॅक्स एक्सपेन्सेस असतात तर ते टॅक्स एक्सपेन्सेसचं अमाऊंट किती प्रमाणात किती पेमेंट करायचं आहे तर या संदर्भातले हे सगळे स्टँडर्ड असतात 22मध्ये. नेक्स्ट आहे AS23 अकाउंटिंग फॉर इन्व्हेस्टमेंट इन असोसिएट इन कन्सॉलिडेटेड फायनान्शियल स्टेटमेंट 1 एप्रिल 2002. यामध्ये काय असतं की इन्व्हेस्टमेंट जी करतात असोसिएट आपल्या ऑर्गनायझेशनमध्ये तर त्याचे इन्व्हेस्टमेंट होल्ड लेस दॅन 20%, इन्व्हेस्टमेंट होल्ड लेस दॅन 20% असेल तर नॉट हॅव सिग्निफिकंट इन्फ्लुएन्स, आणि जर 20%च्या वर असेल तर त्यांचा इन्फ्लुएन्स पडू शकतो. तर अशा प्रकारे हे अकाउंटिंग स्टँडर्ड 23 आहे इन्व्हेस्टमेंट इन असोसिएट. ओके. नेक्स्ट आहे AS24 डिस्कंटिन्यूड ऑपरेशन्स 8 February 2002. The above standard lays down the principles of reporting informations about a discontinued operations. डिसकंटिन्यूड ऑपरेशन्स मीन्स काय की ज्या ऑर्गनायझेशन ज्या कन्सर्न स्टॉप होत आहेत काम करण्याचे थांबत आहेत तर त्याच्याबद्दलचा हा अकाउंटिंग स्टँडर्ड आहे 24. आणि या अकाउंटिंग स्टँडर्ड 24मध्ये त्यांनी काय सांगितलं की ज्या असेट्स विकणार आहेत लायबिलिटीज पे करणार आहेत तर या संदर्भामध्ये ज्या काही रूल्स आहेत तर ते सगळे अकाउंटिंग स्टँडर्ड 24मध्ये सांगितलेले आहेत. नेक्स्ट आहे AS25 इंटेरियम फायनान्शियल रिपोर्टिंग 1 एप्रिल 2002. रिपोर्टिंग फॉर पिरियड्स ऑफ लेस दॅन अ इयर जनरली फॉर 3 months. कधी कधी काय होतं की इंटेरियम फायनान्शियल रिपोर्टिंग म्हणजे 6 महिन्यांनी रिपोर्टिंग किंवा 3 महिन्याचं रिपोर्टिंग केलं जातं आणि त्या संदर्भामध्ये सुद्धा रूल्स आपण सांगतात AS25मध्ये. म्हणजे अशा प्रकारे हे अकाउंटिंग स्टँडर्ड आहे. तर तुम्हाला येतात MCQ क्वेश्चन्स. तर पुढे मी पुढच्या पेजला शिकवते तुम्हाला की MCQ क्वेश्चन कसे येतील. पण त्याच्या अगोदर पहिली स्टेप अशी आहे की तुम्हाला अकाउंटिंग स्टँडर्ड 1 अकाउंटिंग स्टँडर्ड 3, अकाउंटिंग स्टँडर्ड 7, 8, 22 कशाबद्दल आहे, 24, 25 हे कशाबद्दल आहे हे थोडं तुम्हाला लर्न करावं लागेल, पाठ करावं लागेल आणि मग त्याच्या संदर्भात क्वेश्चन कसे असतात ते मी पुढे दाखवते. आता बघा अकाउंटिंग फर्स्ट क्वेश्चन्स आहे अकाउंटिंग स्टँडर्ड 7 डील्स विथ. अकाउंटिंग स्टँडर्ड 7 हा कशा संदर्भात आहे. जर तुम्ही मागे जर जाऊन बघितलात नोट्समध्ये आपल्या तर नोट्समध्ये तुम्हाला समजेल की हा जो स्टँडर्ड 7 आहे तो कॉन्ट्रॅक्ट अकाउंटशी कन्स्ट्रक्शन कॉन्ट्रॅक्टशी आहे. ह्या बाकीच्या संबंधात नाही आहे. म्हणजे तुम्हाला कन्स्ट्रक्शन कॉन्ट्रॅक्टसाठी तुम्हाला अकाउंटिंग स्टँडर्ड 7 तुम्हाला लर्न करावं लागेल. नेक्स्ट मी घेते आहे मल्टिपल चॉईस क्वेश्चन्स. डिप्रिसिएशन ऑन लीज असेट इज गव्हर्न बाय. डेप्रिसिएशन जे लीज असेटचं आहे हे गव्हर्न बाय AS6 रिवाइज हे त्याचं उत्तर आहे. आता AS6 आहे हा डेप्रिसिएशनशी रिलेटेड आहे आणि जो अकाउंटिंग स्टँडर्ड आहे तो आपल्या अभ्यासात नाही आहे. पण मी मुद्दाम हा क्वेश्चन दिला तर AS6 आपल्याला FYला वगैरे झालेला आहे आणि एखाद्या वेळेस जर त्याने टाकला तर तुम्हाला यावा म्हणून मी हा एक पॉईंट एक्स्ट्रा दिलेला आहे. तिसरं आहे आपलं मल्टिपल चॉईस क्वेश्चन्स अकाउंटिंग स्टँडर्ड 3 डील्स विथ. तुम्ही मागे नोटमध्ये जा तर अकाउंटिंग स्टँडर्ड डील्स 3 जो आहे तो डील्स विथ दी कॅश फ्लो स्टेटमेंटशी रिलेटेड आहे. जर तुमचं हे लर्न असेल तुमच्या लक्षात असेल तुम्ही पाठ केलं असेल तुम्हाला भराभरा उत्तर येतील आणि पटकन मार्क मिळून जातील. म्हणजे कॅश फ्लो स्टेटमेंटशी संबंधित आहेत बाकी BCD यांच्या संदर्भात नाही आहे. फोर्थ आहे इन फायनान्शियल लीज ॲज पर अकाउंटिंग स्टँडर्ड 19 लीज असेट इज शोन ऑन द बॅलन्स शीट ऑफ. ह्याचा मिनिंग असं आहे की AS19 हे जे आपलं स्टँडर्ड आहे त्याच्यामध्ये जी लीज असेट असेल जी मगाशी मी तुम्हाला सांगितलं की लेसर आणि लेसी हे 2 पार्टी असेल आणि लेसीने जर असेट यूज केली तर ती असेट जी आहे ती कोणाच्या बॅलन्स शीटमध्ये आपल्याला दिसणार आहे तर ती नक्कीच आपल्याला लेसीच्या बॅलन्स शीटमध्ये दिसणार आहे. म्हणजे इथे लेसर पण नको नॉट शोन बोथ किंवा शोन बोथ काही नाही फक्त लेसीच्या अकाउंटमध्ये दिसणार आहे म्हणून मी इथं लेसी दिलं. 5th नंबरचं जे आपलं आहे MCQ X company hold 60% of shares of Y company and Y company holds 60% shares in Z company then. पहिला आपण याचा मिनिंग समजून घेऊया की X कंपनीने काय केलेलं आहे की 60% शेअर्स आहे हे Y कंपनीचे घेतलेले आहेत
आणि वाय कंपनीने काय केलं, 60% शेअर्स आहेत हे झेड कंपनीचे घेतलेले आहेत. मग या ठिकाणी त्यांनी आपल्याला ऑप्शन विचारलं. फर्स्ट ऑप्शन, झेड कन्सॉलिडेटेड इन एक्स कंपनी अँड वाय कंपनी. बी ऑप्शन आहे, झेड कन्सॉलिडेटेड विथ एक्स कंपनी. सी ऑप्शन आहे, झेड कन्सॉलिडेटेड विथ वाय कंपनी. अँड डी आहे, नन ऑफ अबव. तर ह्याचं आपल्याला आन्सर असं आहे की ए. एक्सनी ज्यावेळी वायचे शेअर घेतले आणि वायने ज्यावेळी झेडचे शेअर्स घेतले, तर त्याच्यामुळे झेड जी कंपनी आहे ही एक्सची पण कन्सॉलिडेटेड आहे आणि वायची पण आहे. हे त्याचं आपलं प्रॉपर आन्सर आहे. नेक्स्ट आहे 6 नंबरचं, अकाउंटिंग स्टँडर्ड 20 डील्स विथ. 20 डील्स विथ जे आहे ते कशा संदर्भात आहे, तर एम्प्लॉई बेनिफिट आहे का, अकाउंटिंग फॉर टॅक्सेस ऑन इन्कम आहे का, अर्निंग पर शेअर आहे का, लीज आहे का. तर ह्याचा आन्सर आहे अर्निंग पर शेअर, सी नंबर. तर सी हे आपला आन्सर आहे. मग बरेचसे MCQ देण्यापेक्षा मी थोडेसेच MCQ दिलेत. जसं तुम्हाला जर असेल फॉर एक्झाम्पल की अकाउंटिंग फॉर इन्व्हेस्टमेंट इन असोसिएट इन कन्सॉलिडेटेड फायनान्स स्टेटमेंट, तर ह्याचा अकाउंटिंग स्टँडर्ड आहे 23. म्हणजे प्रश्न कसा येईल, अकाउंटिंग स्टँडर्ड 23 डील्स विथ आणि खाली त्याचं आन्सर येईल. म्हणून मी MCQ तुम्हाला कमी दिलेत. अशाच प्रकारे तुमचे MCQ बरेचसे येऊ शकतात आणि तुम्ही व्यवस्थित करू शकाल. तर हे झालं आपलं अकाउंटिंग स्टँडर्डचे MCQ. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल, तुमच्या ह्या कन्सेप्ट क्लिअर झाल्या असेल, तर नक्कीच हा व्हिडिओ तुम्ही लाईक करा, शेअर्स करा, तुम्ही तुमच्या फ्रेंड्सना पाठवा. कारण परीक्षा खूप जवळ आलेली आहे आणि छान अभ्यास करा.